या व्हिडिओमध्ये आपण वेक्टर प्रोडक्टच्या प्रॉपर्टीज बघणार आहोत. वेक्टर प्रोडक्ट काय आहे तो आपण समजून घेतलेलाच होता. सो द इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ वेक्टर प्रोडक्ट्स किंवा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वेक्टर प्रोडक्ट्स इज वॉट वी आर गोइंग टू डिस्कस टुडे. तर काय प्रॉपर्टीज आहेत किंवा काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत वेक्टर प्रोडक्टच्या. तर ही जी फर्स्ट तुम्हाला इथे दिसते आहे दॅट इज द वेक्टर प्रोडक्ट इज नॉट कम्युटेटिव्ह. म्हणजे काय, म्हणजे असं की P into Q is not equal to महत्त्वाचं साईन आहे. इट इज नॉट इक्वल टू Q इंटू, म्हणजे P आणि Qचा क्रॉस प्रोडक्ट इज नॉट द सेम ॲज Q आणि Pचा क्रॉस प्रोडक्ट इज नॉट द सेम. म्हणजे हे दोन्ही वेगवेगळे आहेत. सो वेक्टर विच यू गेट बाय डुईंग अ क्रॉस प्रोडक्ट ऑफ P आणि Q is different from the vector which we get by doing the cross product or vector product of Q and P. याचाच अर्थ याला असं हा शब्द वापरतात की इट इज नॉट कम्युटेटिव्ह. ओके, कम्युटेटिव्हचा अर्थ समजला की P क्रॉस Q इज नॉट इक्वल टू Q क्रॉस P. ओके, परंतु हे का वेगळे आहेत तर त्याचे डिरेक्शन वेगवेगळी असल्यामुळे हे वेक्टर सेम नाही आहेत, परंतु त्यांचं मॅग्निट्यूड मात्र सेम आहे. म्हणजे जर तुम्ही याचं मॅग्निट्यूड काढलं, कसं काढतो तर असं याला दोन वर्टिकल बार दिलं तर ते मॅग्निट्यूड झालं. याचं मॅग्निट्यूड आणि याचं मॅग्निट्यूड हे मात्र सेम आहे. ओके, डिरेक्शन मात्र अपोजिट आहे. सो दिस इज इम्पॉर्टंट थिंग दॅट P क्रॉस Q is not equal to Q cross P, that is vector product is not commutative. मात्र वेक्टर प्रोडक्ट कम्युटेटिव्ह नाही, परंतु तो डिस्ट्रीब्युटिव्ह आहे. इट इज डिस्ट्रीब्युटिव्ह, इट ओबेज द डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. याचा अर्थ काय, डिस्ट्रीब्युटिव्हचा अर्थ काय, तर डिस्ट्रीब्युटिव्हचा अर्थ असा की ए क्रॉस, तर डिस्ट्रीब्युटिव्हचा अर्थ असा की ए क्रॉस B प्लस C इज इक्वल टू ए क्रॉस B प्लस ए क्रॉस C. हे लक्षात येत आहे ना की ए क्रॉस B प्लस C इज इक्वल टू ए क्रॉस B प्लस ए क्रॉस C. सो असं जर होत असेल, म्हणजे ए वेक्टर घेतला आणि त्याचा क्रॉस प्रोडक्ट B आणि Cच्या ॲडिशन किंवा समेशनला केला तर दॅट इज सेम ॲज ए क्रॉस B अधिक ए क्रॉस C. तर याला म्हणतात द वेक्टर प्रोडक्ट ओबेज द डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. सो दॅट इज द मिनिंग ऑफ दिस टर्म. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणजे तो डिस्ट्रीब्यूट झाला बघा. थर्ड इज क्रॉस प्रोडक्टच्या काही स्पेशल केसेस आहेत. म्हणजे क्रॉस प्रोडक्ट आपण कसं काढतो तर सोपं आहे. क्रॉस प्रोडक्ट काढण्यासाठी P इंटू Q साइन थिटा करतो. ओके, वेअर थिटा इज द अँगल बिटवीन P अँड Q. ओके, तर आता आपण स्पेशल केसेस बघणार आहोत. म्हणजे थिटा 0 असल्यावर काय, थिटाची व्हॅल्यू 180 असल्यावर काय, थिटाची व्हॅल्यू 90 असल्यावर काय. सो त्याला आपण स्पेशल केसेस म्हणतो. थिटा इज इक्वल टू 0चा अर्थ काय, तर थिटा जेव्हा 0 असतो तेव्हा P आणि Q हे पॅरलल असतात. आणि जेव्हा हे पॅरलल असतील तेव्हा आपल्याला लक्षात येईल की थिटा 0 आहे तर साइन ऑफ 0 इज ऑलवेज 0. हे लक्षात घ्या. ट्रिग्नोमेट्रीमध्ये तुम्ही साइन ऑफ 0 जर काढलं तर साइन ऑफ 0 इज 0. त्यामुळे P क्रॉस Q इज इक्वल टू PQ इंटू 0 म्हणजे 0 येईल. म्हणजे जेव्हा थिटा 0 असतो तेव्हा त्याचा वेक्टर प्रोडक्ट हा 0 असतो. ओके, त्याचा वेक्टर प्रोडक्ट हा 0 वेक्टर असतो. सो इफ यू डू अ क्रॉस प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स P and Q
अँड इफ दोज टू वेक्टर्स आर पॅरलल टू इच अदर, ते जर पॅरलल असतील एकमेकांना तर त्यांची जर क्रॉस प्रोडक्टची किंमत ही 0 असते. सो इट बिकम्स अ 0 वेक्टर. परंतु म्हणजे हे झालं पॅरलल. पण समजा अँटी पॅरलल असेल तर काय, तर अँटी पॅरलल जरी असले तरीसुद्धा आपल्या लक्षात येईल ट्रिग्नोमेट्रीच्या रूलनुसार की साईन ऑफ 180 इज ऑल्सो 0. त्याच्यामुळे ते अँटी पॅरलल जरी असतील, अँटी पॅरलल म्हणजे कसं, एक वेक्टर ह्या बाजूला दुसरा वेक्टर ह्या बाजूला आणि यांचा क्रॉस प्रोडक्ट जर घेतला आपण तरीसुद्धा इट बिकम्स 0 वेक्टर. त्याची व्हॅल्यू पण 0 होईल. म्हणजे पॅरलल असो किंवा पॅरलल म्हणजे असा यांचा क्रॉस प्रोडक्ट घेतला तरी त्याची व्हॅल्यू 0 आणि तो अँटी पॅरलल जरी असला म्हणजे असा असला तरी त्याची व्हॅल्यू क्रॉस प्रोडक्टची 0 आहे. क्रॉस प्रोडक्ट म्हणजेच वेक्टर प्रोडक्ट. परंतु समजा ते परपेंडिक्युलर असतील, म्हणजे एक वेक्टर असा असेल आणि दुसरा वेक्टर असा असेल. सो इफ दिस आर परपेंडिक्युलर तेव्हा आपल्याला माहिती आहे की साईन ऑफ 90 इज 1. सो साईन ऑफ 90 इज 1. त्याच्यामुळे आपण जर हा सॉल्व केला पी क्रॉस क्यू इज पी क्यू साईन ऑफ 90, तर पी क्यू साईन ऑफ 90 इज 1. सो इट बिकम्स पी इंटू क्यू. ओके. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग की जेव्हा तो परपेंडिक्युलर असतात, कुठल्याही दोन वेक्टर्स जेव्हा ते परपेंडिक्युलर असतात तेव्हा दॅट बिकम्स पी इंटू क्यू बिकॉज साईन ऑफ 90 इज 1. आता हे जर युनिट वेक्टर्स धरले आय आणि जे, तर व्हॉट इज आय वेक्टर? I vector is a vector which is along the x-axis and j vector is a vector which is along the y-axis. आता हे x आणि y-axis मध्ये ऑब्वियसली अँगल हा 90 आहे. तर हे दोघांचं जर आपण वेक्टर प्रोडक्ट घेतला तर आपल्याला k वेक्टर मिळतो, हे लक्षात ठेवा. जर आपण j आणि k चा प्रोडक्ट घेतला तर I वेक्टर मिळतो आणि के आणि आयचा वेक्टर प्रोडक्ट घेतला तर जे वेक्टर मिळतो. सो दिस यू हॅव टू रिमेंबर. ओके. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट रिलेशन. आय क्रॉस जे इज के, जे क्रॉस के इज आय अँड के क्रॉस आय इज जे. आता सपोज असं गृहीत धरूया की पी वेक्टर आणि क्यू वेक्टर हा इक्वल असेल, तर अशा वेळेस आपल्या लक्षात येईल की दॅट बिकम्स P into Q is equal to P into P is equal to Q into Q. आणि बिकॉज P into P मधला अँगल हा 0 आहे, याच्यामधला अँगल 0 आहे, त्यामुळे इट बिकम्स 0. ओके. सो जेव्हा वेक्टर हा इक्वल असतात तेव्हा सुद्धा त्यांचा क्रॉस प्रोडक्ट हा 0 आहे. आणि हेच जर आपण युनिट वेक्टर्सला अप्लाय केलं, so this you will have to remember, and this is very important, very important relation, that if you find the cross product of I and I, if you find the cross product of J and J or K and K, it is always 0. I cross I, J cross J and K cross K is always 0. Very important relation. Okay. आणि फायनली आपल्याला जर आय जे के कॉर्डिनेटमध्ये जर आपल्याला वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट काढायचा आहे, तर तो क्रॉस प्रोडक्ट काढताना आपल्याला ह्या फॉर्म्युला किंवा मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये जर लिहायचं असेल तर आय जे के डिटर्मिनंटच्या फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर आय जे के आणि त्याचे कॉर्डिनेट्स हे असं पी एक्स, पी वाय, पी झेड, क्यू एक्स, क्यू वाय आणि क्यू झेड. हा जर डिटर्मिनंट सॉल्व केला म्हणजे तो सॉल्व केल्यावरती हे येतं तुम्हाला. सो इफ यू सॉल्व दिस डिटर्मिनंट देन यू विल गेट द क्रॉस प्रोडक्ट ऑफ पी क्रॉस क्यू. म्हणजे आपल्याला जर पी क्रॉस क्यूचा क्रॉस प्रोडक्ट सॉल्व करायचा असेल तर बेस्ट वे इज टू राईट इट ॲज अ डिटर्मिनंट, अशा पद्धतीने लिहायचा. आणि हा डिटर्मिनंट हा सॉल्व करायचा. आणि हा डिटर्मिनंट कसा सॉल्व करतो तो आपण मॅथमॅटिक्समध्ये शिकलेलो आहोत आणि मी काही उदाहरणांमध्ये पण सांगितलं की कसा क्रॉस सॉल्व करायचा. आणि तो जर सॉल्व करता आला तुम्हाला तर दॅट बिकम्स द आन्सर ऑफ द वेक्टर प्रोडक्ट और क्रॉस प्रोडक्ट ऑफ पी क्रॉस क्यू इफ द पी इज एक्सप्रेस्ड ॲज this form and Q is expressed as this form. Okay, so these are the very important properties or characteristics of vector product.